हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट जी कॅन करंट अफेअर्स एप्रिल मंथचा पार्ट 3 डिस्कस करणार आहोत. पार्ट 1 and 2 आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हे की आपण जे करंट अफेअर डिस्कस करतो जे ते तुमच्या येणाऱ्या BMC, JEE, SEN, अदर MPSCच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट असेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट अशाच प्रकारे मिळत राहतील. लेक्चरला स्टार्ट करण्याआधी आपण एक क्वेश्चन डिस्कस करूया. ह्या क्वेश्चनचा आन्सर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर क्वेश्चन आहे, इन विच प्लेस फ्रान्स हॅज कंडक्टेड 20th edition ऑफ बायलॅटरल नॅव्हल एक्सरसाइज वरुणा 2022. ठीक आहे. ऑप्शन ए आहे रेड सी, ऑप्शन बी आहे कॅस्पियन सी, ऑप्शन सी आहे एरल सी, ऑप्शन डी आहे अरेबियन सी. ठीक आहे, मी क्वेश्चन परत रीड करते. इन विच प्लेस द फ्रान्स हॅज कंडक्टेड द 20th edition ऑफ बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज वरुणा 2022. ऑप्शन आहे रेड सी, ऑप्शन बी आहे कॅस्पियन सी, ऑप्शन सी एरल सी, ऑप्शन डी अरेबियन सी. हा क्वेश्चन आपण पार्ट 1मध्ये डिस्कस केला होता, ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला ॲन्सर नक्कीच माहिती असेल. सो ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. स्टार्ट करूया आपण आजच्या या लेक्चरला. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जे 2022मध्ये रँकिंग केले त्यात टॉप 100मध्ये IIT बॉम्बे आणि IIT दिल्लीचा समावेश करण्यात आला आहे. ठीक आहे, हे जे होतं ते 12th edition होतं. आणि QS युनिव्हर्सिटी हे रँकिंग का करतं तर स्टुडंटना हेल्प करण्यासाठी की त्यांनी जो पर्टिक्युलर सब्जेक्ट घेतला आहे त्यासाठी कोणती लिडिंग युनिव्हर्सिटी आहे. आणि आता ज्या टॉप 3 युनिव्हर्सिटी आहेत रँकिंगनुसार त्या आहेत MIT, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, MIT, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. ओके, नेक्स्ट आहे टायगर ऑफ द्रास. ओके, आता टायगर ऑफ द्रास हे बुक आहे ते कुणावरती मेन्शन आहे तर कॅप्टन अनुज नय्यर, जे की 23 वर्षाचे होते आणि त्यांनी कारगिल वॉरमध्ये जी काही फाईट केलेलं आहे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ह्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर ह्या बुक रिलेटेड तुम्ही 3 गोष्टी इम्पॉर्टंट ठेवा. टायगर ऑफ द्रास हे बुक कुणावरती मेन्शन आहे, अनुज नय्यरवरती, आणि ते कशा रिलेटेड आहे तर कारगिलच्या वॉर रिलेटेड. ठीक आहे, आणि अनुज नय्यरबद्दल यांच्याबद्दल तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की 2000मध्ये त्यांना महावीर चक्र हा अवॉर्ड देण्यात आला होता. 2000मध्ये त्यांना महावीर चक्र हा अवॉर्ड देण्यात आला होता. नेक्स्ट आहे ग्रॅमीज 2022 अवॉर्ड. ठीक आहे, हा अवॉर्ड कशाच्या कुणाला देण्यात आला आहे, सिंगर फाल्गुनी शहा. कशा रिलेटेड देण्यात आला होता, बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम. ओके, आणि हा जो अल्बम होता तो कशावरती बेस होता तर कलरफुल वर्ल्ड. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा ग्रॅमीज 2020चा जो अवॉर्ड आहे तो देण्यात आहे फाल्गुनी शहा यांना. कशाबद्दल, बेस्ट चिल्ड्रन म्युझिकल अल्बमबद्दल. आणि हा अल्बम कशावरती बेस होता, कलरफुल वर्ल्ड. ठीक आहे, आणि ह्या अशा एकमेव आहेत की ज्यांना 2018मध्ये अजून एक अवॉर्ड देण्यात आला होता फालूज बाजार या अल्बमबद्दल, फालूज बाजार. आणि ह्या अशा एकमेव भारतीय महिला आहेत की ज्यांना ग्रॅमीजमध्ये 2 वेळा नॉमिनेटेड करण्यात आलं होतं. ठीक आहे, ग्रॅमीज अवॉर्डमध्ये 2 वेळा नॉमिनेटेड करण्यात आलं होतं. नेक्स्ट आहे NCWबद्दल. NCWने लॉन्चेस अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल. NCWने काय लॉन्च केले, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल. ठीक आहे, NCW आता त्याचं एम काय होतं तर इन्क्रीजिंग अवेअरनेस अमंग द लॉ ऑफ एन्फोर्समेंट इन वुमन्स अँड गर्ल. ठीक आहे, लॉ ऑफ एन्फोर्समेंटबद्दल अवेअरनेस इंक्रीज करायचे वुमन्स अँड गर्ल्समध्ये. ठीक आहे, तर NCW नॅशनल कमिशन्स फॉर ह्युमन फॉर्म कधी स्थापना झाली, 1992ला. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये. आणि एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, ललिता. ठीक आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन फॉर्म 1992. नॅशनल कमिशन फॉर वुमन हेडक्वार्टर्स कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये. आणि त्याचे एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, ललिता. ठीक आहे, नेक्स्ट आहे ॲस्ट्रॉनॉमर डिटेक्ट्स आयडेंटिकल ट्विन ऑफ ज्युपिटर. काय होतं, ॲस्ट्रॉनॉमर्सना एक प्लॅनेट डिटेक्ट झाला आहे लाईक ज्युपिटरसारखा, ट्विन ऑफ ज्युपिटर. ठीक आहे, तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे की त्याचं मास अँड लोकेशन सिमिलर आहे लाईक ज्युपिटर. ठीक आहे, तो 420 माइल्स अवे आहे फ्रॉम सनपासून, लाईक आपला ज्युपिटर 462 माइल्स अवे आहे. ठीक आहे, आणि हा प्लॅनेट फर्स्ट कधी डिटेक्ट झाला होता तर केपलर स्पेस टेलिस्कोपमध्ये 2016मध्ये. केपलर स्पेस टेलिस्कोपमध्ये 2016मध्ये. ठीक आहे, आणि हे जे प्लॅनेट डिटेक्ट करतात तर त्यासाठी कोणती थेअरी यूज करतात हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अल्बर्ट आइन्स्टाईन थेअरी ऑफ रिलेटिव्ह अँड ग्रॅव्हिटेशनल मायक्रो लेन्सिंग. ठीक आहे, कोणती थेअरी यूज करतात, अल्बर्ट आइन्स्टाईन थेअरी ऑफ रिलेटिव्ह अँड ग्रॅव्हिटेशनल मायक्रो लेन्सिंग.
एकच गोष्ट तुम्ही यामध्ये एवढेच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की ॲस्ट्रॉनॉटला एक सिमिलर प्लॅनेट डिटेक्ट झाला आहे ज्युपिटरसारखा, जो 420 माइल्स अवे आहे अर्थपासून, आणि तो फर्स्ट कधी डिक्लेअर झाला होता तर केपलर स्पेस टेलिस्कोपमध्ये 2016मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे चायना सक्सेसफुली लॉन्चेस न्यू सॅटेलाइट. चायना सक्सेसफुली लॉन्चेस न्यू सॅटेलाइट्स जोफेन 303 फॉर अर्थ ऑब्झर्वेशन. ओके, चायनाने एक सॅटेलाईट लॉन्च केले जोफेन 3 ते अर्थ ऑब्झर्वेशनसाठी. ओके, आता हे लॉन्च कधी केलं ती डेट लक्षात ठेवा तुम्ही. 7 एप्रिल 2022, 7 एप्रिल 2022ला हे सॅटेलाईट लॉन्च केले. आणि कुठून केले तर जॅक्वेन सॅटेलाईट लॉन्च सेंटर ऑन बोर्ड. ठीक आहे, जॅक्वेन सॅटेलाईट लॉन्च सेंटर ऑन बोर्ड. ओके, कुणाद्वारे केलं तर लाँग मार्च 4C रॉकेट. ओके, लाँग मार्च 4C रॉकेटचं यूज केलं त्यांनी जॅक्वेन सॅटेलाईटद्वारे लॉन्च केलेलं आहे. कधी केलेलं आहे 7 एप्रिल 2022मध्ये. आता हे जे सॅटेलाईट लॉन्च केले ते काय करतं, नंबर ऑफ SAR इमेज क्रिएट करतं अर्थच्या, आणि त्याच्याद्वारे आपल्याला वेदर कंडिशन, स्पायटल रिझॉल्युशन अँड अदर थिंग्सबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, SAR इमेज घेतं, ते डिटेक्ट करतं, आणि त्याच्याद्वारे आपण वेदर कंडिशन, हाय स्पॅटेलाईट रिझॉल्युशन अँड अदर मेनी थिंग्स कॅरेक्टराईज करू शकतो. नेक्स्ट आहे कन्झार्ट 2022. हे काय आहे, 9th एडिशन होतं इंडिया किर्गिस्तान जॉईंट स्पेशल फोर्स एक्सरसाइज. ठीक आहे. आता हा एक्सरसाइज कितवा होता तर 9वा होता. कधी कंडक्ट करण्यात आला होता तर हे लक्षात ठेवा तुम्ही, मार्च एप्रिल 2022मध्ये ॲट स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कूल बॉकलो. ठीक आहे, HP स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कूल बॉकलो HP. ठीक आहे. आता ह्या एक्सरसाइजमध्ये नेमकं काय केलं जातं तर शूटिंग, स्पिनिंग माउंटेन, सर्वायवल हॉस्टेज, रेस्क्यूज ड्रिल्स, अनआर्म वेलफेअर एक्सरसाइज अँड परफॉर्म लाईक आर्मी रिलेटेड ॲक्टिव्हिटी ह्यामध्ये परफॉर्म केल्या जाते. ठीक आहे, तुम्ही एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा की कन्झर्ट 2022 हा 9th एडिशन होतं तो. ठीक आहे, 9th एडिशन होतं, तो कधी कंडक्ट केला होता मार्च एप्रिलमध्ये, आणि ह्याच्यामध्ये आर्मी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे CRPF वेलफेअर डे 2022. ठीक आहे, CRPFचा जो वेलफेअर डे होता तो 9 एप्रिलला ऑब्झर्व झालेला आहे. ठीक आहे. तर हा का ऑब्झर्व ह्या डेचं मेन थीम काय होती, ट्रिब्यूट टू द ब्रेव मेन ऑफ द फोर्स, जे की आर्मीमधले आपले ब्रेव मेन्स असतात त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी. ठीक आहे. आता CRPFचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याचं हेडक्वार्टर्स लक्षात ठेवा तुम्ही न्यू दिल्लीमध्ये आहे. त्याचे फॉर्म कधी झालं होतं हे 27 जुलै 1939ला. ठीक आहे. आणि त्याचा मोटो काय आहे, सर्व्हिस अँड लॉयल्टी. ठीक आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा मोटो काय होता, सर्व्हिस अँड लॉयल्टी. ठीक आहे. मग मी आता तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या आहे. हे काय होतं, CRPFचं 57 वेलफेअर डे सेलिब्रेट झाला, ऑब्झर्व झाला होता 9 एप्रिल 2022मध्ये. ठीक आहे. त्याची थीम त्यामध्ये मेन ट्रिब्यूट कोणाला दिलं होतं तर ब्रेव मेन ऑफ द फोर्स. हेडक्वार्टर्स अँड न्यू दिल्लीमध्ये. स्थापना झाली 27 जुलै 1939ला. आणि मोटो काय होता, सर्व्हिस अँड लॉयल्टी. ठीक आहे. नेक्स्ट आहे DRDO सक्सेसफुली फ्लाइट टेस्ट सॉलिड फ्यूल डिटेक्टेड रामजेट SFDR टेक्नॉलॉजी. ठीक आहे. DRDOचा लॉंग फॉर्म काय आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यांनी काय केलं आहे, सक्सेसफुली फ्लाईटची टेस्ट केली. कोणत्या, सॉलिड फ्यूल डिटेक्टेड रामजेट. ठीक आहे, SFDR. कधी केली, 8 एप्रिल 2022ला. कुठे केली तर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ITR चंदीपूर ऑफ द कोस्ट ऑफ ओडिसा. ठीक आहे, कुठे केली, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ITR चंदीपूर ऑफ द कोस्ट ऑफ ओडिसा. ते तुम्हाला यामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर DRDOने काय केलं, सॉलिड फ्यूल डक्टेड रामजेट SFDR. ठीक आहे, कधी केले, 8 एप्रिल 2022मध्ये त्याची टेस्ट केली आहे. आणि कुठे केली आहे, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ITR चंदीपूर ऑफ द कोस्ट ऑफ ओडिसा. ठीक आहे. आता ह्याची रेंज पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ती किती आहे, 350 किलोमीटर, 350 किलोमीटर. अजून DRDO रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. त्याचे चेअरमन आहेत डॉक्टर G सतीश रेड्डी. ठीक आहे, चेअरमन आहे डॉक्टर G सतीश रेड्डी. हेडक्वार्टर्स आहे DRDOचं न्यू दिल्लीमध्ये. स्थापना झाली 1998ला. ठीक आहे. चेअरमन आहे सतीश रेड्डी.
ओके, हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये आणि इस्टॅब्लिश झाले 1958ला. नेक्स्ट आहे टॉम बॉब सँड बिकम्स फर्स्ट हिंदी नॉवेल टू गेट शॉर्टलिस्टेड फॉर इंटरनॅशनल बुक प्राईज. ठीक आहे, तर टॉम ऑफ सँड काय होतं, एक फर्स्ट हिंदी नॉवेल आहे जे शॉर्टलिस्ट जाते इंटरनॅशनल बुक प्राईजसाठी. ठीक आहे, तर टॉम ऑफ सँड ऑथर ह्याच्या कोण आहेत, तर त्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, गीतांजली श्री. ठीक आहे, ऑथर आहेत गीतांजली श्री. आणि ह्या बुकचं फर्स्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कुणी केले आहे, तर डार्सी रॉकवेलनी. ठीक आहे, फर्स्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कुणी केलं आहे, डार्सी रॉकवेलनी. आता तुम्ही ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे, टॉम बॉब सँड काय आहे, हे फर्स्ट हिंदी नॉवेल गेट शॉर्टलिस्टेड फॉर इंटरनॅशनल बुक प्राईज. त्याच्या ऑथर आहेत गीतांजली श्री आणि फर्स्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कुणी केले आहे, डार्सी रॉकवेल. नेक्स्ट आहे नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन. ओके, हे बुक आहे ते कुणी फॉर्म केलेलं आहे, CAG विनोद राय यांनी. ठीक आहे, तर हे बुक कशाच्या रिलेटेड आहे, तर त्यांची जी BCCI मधली जर्नी होती 33 मंथ्सची, तर त्याच्यावरती बेस हे बुक आहे. ठीक आहे, तर बुकचं नाव आहे नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन. तर कुणी फॉर्म केले, CAG विनोद राय. तर ह्या बुकमध्ये त्यांची जी BCCIमधली 23 मंथ्सची जी जर्नी होती त्याच्या रिलेटेड आहे. आणि ते ह्यांच्या रिलेटेड अजून एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता, ही वॉज सिलेक्टेड ॲज द हेड ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, ज्यावेळी त्यांनी हे बुक लॉन्च केलं त्यावेळी ते काय होते हेड ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे इन्फोसिस अँड रोल्स रॉयस लॉन्च एरोस्पेस इंजिनिअरिंग अँड डिजिटल इनोव्हेशन सेंटर. ठीक आहे, इन्फोसिस अँड रोल्स ऑर्गनायझेशननं काय लॉन्च केले, एरोस्पेस इंजिनिअरिंग अँड डिजिटल इनोव्हेशन सेंटर, जे की इंजिनिअरिंग रिलेटेड इनोव्हेशन्स असतात अँड डिजिटल काय इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, ते लॉन्च करायचं कोणत्या 2 ऑर्गनायझेशन केलेले आहे, इन्फोसिस अँड रोल रॉयल्स. ठीक आहे, आणि ह्या 2 ऑर्गनायझेशनचं एम काय आहे, नेक्स्ट 7 इयर्ससाठी त्यांना बेनिफिट होईल ह्या ॲक्टिव्हिटीद्वारे. ठीक आहे, नेक्स्ट आहे वर्ल्ड होमोपॅथी डे ऑब्झर्व ऑन 10 एप्रिल 2022. ओके, जो वर्ल्ड होमोपॅथी डे होता तो 10 एप्रिल 2022ला ऑब्झर्व झाला. तर ह्या डेची मेन थीम काय होती, पीपल चॉईस फॉर वेलनेस. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट आहे, पीपल चॉईस फॉर वेलनेस. ओके, आणि ह्या डेची थीम कुणी डिसाईड केली, तर त्यांचं नाव आहे आयुष. ठीक आहे, मी 2 गोष्टी इम्पॉर्टंट सांगितल्या. ह्या डेची थीम होती पीपल चॉईस फॉर वेलनेस आणि थीम कुणी डिसाईड केली, मिनिस्ट्री आयुष. ओके, आणि द डे इज सेलिब्रेटेड, हा डे कुणाच्या बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणून सेलिब्रेट करतात, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर क्रिश्चन फ्रेडरिच. ठीक आहे, ह्यांची जी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे ती आठवणीत ठेवण्यासाठी हा डे सेलिब्रेट करतात. आणि हा कधी करण्यात आला, 10 एप्रिलला. ह्याची थीम होती पीपल चॉईस फॉर वेलनेस आणि थीम डिसाईड कोणी केली होती, मिनिस्ट्री आयुषने. ठीक आहे, नेक्स्ट आहे इंडिया सक्सेसफुली फ्लाईट टेस्टेड पिनाका MK1 एनहान्स रॉकेट सिस्टम. ठीक आहे, इंडियाने काय केले आहे, सक्सेसफुली टेस्ट केले पिनाका MK1 एनहान्स रॉकेट सिस्टम. ठीक आहे, आता ह्याने जी टेस्ट केलेले आहे ते कुणा थ्रू केलेले आहे, तर DRDO अँड इंडियन आर्मीद्वारा. DRDOचा लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, आता मी तुम्हाला पिनाका MK1 इन्हान्सबद्दल काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगते. तर हे काय आहे, एक मल्टी बॅलेट रॉकेट सिस्टीम आहे. ठीक आहे, मल्टी बॅलेट रॉकेट सिस्टीम आहे आणि ह्याची पिनाका डेव्हलपमेंट DRDOमध्ये कधी स्टार्ट झाले होते, तर 1980ला 1980मध्ये. आणि पिनाकाचा फर्स्ट यूज कुठे करण्यात आला होता हे लक्षात ठेवा तुम्ही, कारगिल वॉरमध्ये 1999ला जे कारगिल वॉर झालं त्यामध्ये त्याचा फर्स्ट यूज करण्यात आला होता. तर हे काय आहे, ह्याची मेन गोष्ट काय आहे, तर ह्यामध्ये 44 रॉकेट्स आहेत ओव्हर अ पिरियड ऑफ 44 सेकंड. ठीक आहे, 44 सेकंडमध्ये 44 रॉकेटचा यूज केला जातो. आणि
ह्याच्या बॅटरीचं एक वैशिष्ट्य आहे की वन बॅटरी कॅन न्यूट्रलाइज एरिया बाय 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर एरिया ती न्यूट्रलाइज करते सिंगल बॅटरी. ठीक आहे. अजून एक आहे की DRDOचे चेअरमन कोण आहेत? सतीश रेड्डी. हेडक्वार्टर्स आहेत न्यू दिल्लीमध्ये आणि त्याची स्थापना झाली 1998मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एप्रिल मंथचे करंट अफेअर्सचा पार्ट 3 डिस्कस केलेला आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते मी की तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट जी कॅन करंट अफेअर्स रिलेटेड अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माय गव्हर्मेंट ट्रॅक ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन इन्स्टॉल करू शकता आणि तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. अजून अपडेटेड कोर्ससाठी आणि कोर्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. थँक्यू.